माझं नाव तुकाराम हिम्मतराव जाधव, राहणार तडी बुद्रुक तालुका जिल्हा बुलढाणा। माझ्याकडे 4 एकर शेती आहे। पेरणी झाल्यानंतर पावसानं दडी मारल्यानंतर खूप परेशान होती मंडळी, पण पाऊस पडल्यानंतर 1 महिन्यानंतर काहीतरी आता धीरज आला। पण काही पेरण्या दुबारा पेरण्या कराव्या लागल्या, बऱ्याच लोकांच्या मोडतोडी कराव्या लागल्या। त्याला काही गव्हर्नमेंट सहकार्य करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतं। आता पुन्हा पावसानं थोडंसं व्यवस्थित येतं, आता पुन्हा काय होईल पुढं काही सांगता येत नाही। पुढचा काही भरोसा नाही। पाऊस चांगला असला तर येईल, नाही तर शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत काही खरं नसतं। उत्पन्नावर परिणाम तर आहेच। आता 2-2 पेरण्या झाल्या, आता काही मालक पेरले पाहिजे, दुबारा पेरण्यामुळे नुकसान होऊनच राहतं। पीक विम्याचे पैसे आता 2-2 वर्ष झाली। पहिले 1 रुपयात पीक विमा तो बी गेला। आता पैसे भरून विमा आहे, पण पैसे भेटायचं कामच नाही। 2-2 वर्षापासून 1 रुपया भेटत नाही। पीक विम्याचं काही खरं नाही राहिलं। आता पण 10% विमा भरला गेला यावर्षी फक्त। कशामुळे त्याच्याकडे पैसेच भेटत नाही, इकडे पैसे भरावं लागतात। नुकसान होतं शेतकऱ्याचं, चौकोन लुबाडी फक्त। त्याच्यामुळं एकंदरीत सगळं शेतकऱ्याचं नुकसान आहे। काशीराम तायडे, राहणारा मुळा, अल्पउधारक शेतकरी। शासनाने जी कर्जमाफी दिलेली आहे, या कर्जमाफी ही सर्व फसवी कर्जमाफी आहे। या कर्जमाफीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नाही। या जाचकाठी या शासनाने शिथिल केल्या पाहिजेत। आणि बऱ्याचशा शेतकऱ्याची दुबार पेरणी झालेली आहे। सोयाबीनवर रूट कॉल प्रकारचा रोग आलेला आहे। या रोगातून आता सोयाबीन सावरती की नाही सावरत, शासनानं त्यासाठी अनुदान द्यायला पाहिजेत, अशी माझी प्रांजळ इच्छा आहे। पिकांची स्थिती, पिकं सध्या काही बहरलेली दिसतात, काही आता दुबार पेरणी झालेली ती निघलेच नाही आणि ती खूप विरळ झालेली आहे। उत्पन्नावर याचा परिणाम होणारच आहे, 100% परिणाम होणार आहे। उत्पन्न कमी येणार आहे, कारण अजून पुढची परिस्थिती सांगितल्या जात नाही। काय येतं, अतिवृष्टी होती की पाऊस कमी पडतो हे सांगितले, संकट ऑलरेडी सांगितलेलंच आहे।